हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 5th लेसन प्रोबॅबिलिटीमधील प्रॅक्टिस सेट 5.1 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन इच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये किती पॉसिबिलिटीज आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे. वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन हर समर वेकेशन. वनिताला महाराष्ट्रामधील काही साईट्स माहिती आहेत. येथे आपल्याला त्या साईट्स दिलेल्या आहेत. कोणकोणत्या आहेत पहा साईट्स. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँक्च्युअरी, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. या साईट्स काय वनिताला माहिती आहेत. शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम. तिला काय करायचं आहे, याच्यापैकी एका साईटला व्हिजिट करायचं आहे इन हर समर वेकेशन. तिच्या समर वेकेशनमध्ये तिला काय करायचं आहे, याच्यापैकी एका साईटला व्हिजिट द्यायची आहे. तिच्याकडे किती पॉसिबिलिटीज आहेत पहा. तिला किती साईट्स माहिती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. तिला टोटल किती साईट्स माहीत आहेत. 8 साईट्स माहीत आहेत. मग या 8 साईट्सपैकी कोणतीही एक साईट ती सिलेक्ट करू शकते. म्हणजेच तिच्याकडे किती पॉसिबिलिटीज असणार आहेत. 8 पॉसिबिलिटीज असणार आहेत. कारण तिला किती साईट्स माहीत आहेत. या 8 साईट्स माहिती आहेत आणि या 8 साईटपैकी कोणत्याही एका साईटला समर वेकेशनमध्ये ती व्हिजिट करू शकते. वनिता नोज 8 साईट्स इन महाराष्ट्र. देअरफॉर देअर आर 8 पॉसिबिलिटीज टू व्हिजिट वन ऑफ देम इन समर वेकेशन. सेकंड एक्झाम्पल पहा. एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. आपल्याला वीकमधील कोणताही एक डे काय करायचा आहे, रँडमली सिलेक्ट करायचा आहे. आता एका वीकमध्ये किती डेज असतात. 7 डेज असतात. देअर आर 7 डेज इन अ वीक. इथे आपण डेज लिहून घेतलेले आहेत. संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. आता आपल्याला याच्यापैकी एखादा डे सिलेक्ट करायचा असेल तर आपण या 7 डेजपैकी कोणताही एक डे काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. आता टोटल डेज किती आहेत. 7 डेज आहेत. म्हणजेच आपल्याकडे किती पॉसिबिलिटीज असणार आहेत. 7 पॉसिबिलिटीज असणार आहेत. या 7 डेजपैकी कोणताही एक डे आपण सिलेक्ट करू शकतो. म्हणजेच आन्सर काय येईल पहा. देअर आर 7 डेज इन अ वीक. देअरफॉर देअर आर 7 पॉसिबिलिटीज टू सिलेक्ट वन डे ऑफ अ वीक रँडमली. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. थर्ड. सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. आता एका पॅकमध्ये किती कार्ड्स असतात. 52 कार्ड्स असतात आणि त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, एक कार्ड सिलेक्ट करायचं आहे. मग आपल्याकडे किती पॉसिबिलिटीज असणार आहेत. 52 पॉसिबिलिटीज असणार आहेत. कारण आपण या 52 कार्ड्सपैकी कोणतंही एक कार्ड काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. देअरफॉर देअर आर 52 पॉसिबिलिटीज. म्हणजेच आन्सर काय येईल पहा. देअर आर 52 कार्ड्स इन अ पॅक. देअरफॉर देअर आर 52 पॉसिबिलिटीज टू सिलेक्ट वन कार्ड रँडमली. फोर्थ एक्झाम्पल पहा. One number from 10 to 20 is written on each card. Select one card randomly. आता काय सांगितलेलं आहे, कार्डवरती 10 to 20 पर्यंतचे नंबर्स काय केलेले आहेत, लिहिलेले आहेत. म्हणजेच टोटल कार्ड्स किती होतील पहा. आपण इथे लिहिलेले आहेत नंबर्स 10 पासून 20 पर्यंतचे नंबर्स. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 अशा प्रकारे काय असणार आहेत, कार्डवरती नंबर लिहिलेले असणार आहेत. आता यापैकी एक कार्ड आपल्याला काय करायचं आहे, रँडमली सिलेक्ट करायचं आहे. म्हणजेच आता टोटल कार्ड्स किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. टोटल 10 to 20 पर्यंतच्या नंबर्सचे किती कार्ड्स होतात. टोटल 11 कार्ड्स होतात. मग या 11 कार्ड्सपैकी कोणतंही एक कार्ड आपण सिलेक्ट करू शकतो. म्हणजेच आपल्याकडे किती पॉसिबिलिटीज असणार आहेत. 11 पॉसिबिलिटीज असणार आहेत. आपण 10 सिलेक्ट करू शकतो, 13 सिलेक्ट करू शकतो, 16 सिलेक्ट करू शकतो किंवा यापैकी कोणताही एक नंबर सिलेक्ट करू शकतो. म्हणजेच आपल्याकडे टोटल किती पॉसिबिलिटीज आहेत. 11 पॉसिबिलिटीज आहेत. 11 कार्ड्स आहेत म्हणजेच आपल्याकडे 11 पॉसिबिलिटीज आहेत. आपला आन्सर काय येईल पहा. देअर आर 11 कार्ड्स फ्रॉम 10 to 20 नंबर्स. 10 to 20 नंबर्समध्ये किती कार्ड्स असणार आहेत. 11 कार्ड्स. देअरफॉर देअर आर 11 पॉसिबिलिटीज टू सिलेक्ट वन कार्ड रँडमली. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.